हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी महापुरुष माण उत्सव या माण उत्सवाचा 5वा आणि शेवटचा दिवस. जमलेल्या सर्व माता भगिनी यांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज या ठिकाणी आम्ही घुमट वाद्य आणि त्यावर गाणं सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. घुमट वादन हे कोकण आणि गोवा भागातील पारंपरिक धार्मिक लोकसंगीत आहे. साधारण घुमट हे मातीपासून बनवलं जातं. त्याचा आकार गोलाकार असल्यामुळे त्याला घुमट म्हटलं जातं. एका बाजूला घोरपड्याची कातडी, घोरपड प्राण्याची कातडी. आता हे सर्व मोठ्या लोकांना माहिती असेल, पण शाळेतील मुलं असतील त्यांच्यासाठी माहितीसाठी आहे. एका बाजूला घोरपडीची कातडी लावलेली असते आणि दुसरी बाजू उघडी असते आणि कातडी असलेल्या भागावर हाताने ताल दिला जातो आणि उघड्या भागातून हवा नियंत्रण करून त्याच्यातून विशिष्ट आवाज काढला जातो. असं हे वाद्य आहे. आपण पाहिलं असाल आपल्या या गावामध्ये माण उत्सवात कार्यक्रम सुरू करताना आणि त्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करताना हे घुमट वादन करूनच ही कार्यक्रम सुरुवात आणि सांगता केली जाते. आपल्या गावात श्रीदेव क्षेत्रपालाचं मंदिर आहे. सध्या देवळाचं बांधकाम सुरू आहे, पण हा देव आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. श्रीदेव क्षेत्रपाल म्हणजे गावाचा रक्षणकर्ता देव आहे. गावात संकट, रोग, दुष्काळ आणि वाईट शक्ती येऊ नयेत म्हणून देव क्षेत्रपालाची आपण पूजा करतो. शिमगा, होळी किंवा गावाच्या माण उत्सवात या देवाला विशेष मान दिला जातो. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा असा हा शिवशंभूचा अवतार आहे. या देवाला प्रथम आम्ही नमस्कार करतोय आणि या देवाचं वर्णन पुढे आम्ही गाण्यात करणार आहोत. पण गावाच्या वेशीवर उभा हातात तेज तलवार, राखण करीत क्षेत्राची तूच आमचा आधार. रात्रंदिवस जागा राहून संकटानं अडवतोस. भक्तांच्या हाकेला धावून कृपेचा वर्षाव करतोस. भूत प्रेत बाधा सारी तुझ्या नामानं पळती. क्षेत्रपालाच्या छायेखाली सर्जे कोटगाव सुखानं नांदती. आज या ठिकाणी घुमट वादन करून क्षेत्रपाल देवाची आपण सर्वांनी आराधना करूया. पुढील आता गीत सादर करतील रोहित आडकर. हॅलो देवा क्षेत्रपाला राखणदारा आमच्या गावच्या राखणदारा.
धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल घुमट वादन म्हटला, पण आपल्या गावातील पारंपरिक ढोलकं घेतलेलं आहे. पण काय झालं, ही घुमट आहे ती उतरलेली आहे, त्याच्यामुळे आवाज जरा व्यवस्थित येत नसल्यामुळे आम्ही ढोलक्याचा वापर केलेला आहे. तरी पण कडून काही चूक झाली असेल तर माफ करा. आणि यानंतर 14 विद्या 64 कलांचा अधिपती अर्थात सर्वांचा लाडका देव गणपती बाप्पा, आपण आता सर्वांनी मिळून गणपती बाप्पाची आराधना करूया, त्याचं भजन करूया आणि त्याचा गजर करूया. गणपती रोहित आडकर. शिवतनया